भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत। आता निवडणुकीची यादी जाहीर झाली, उमेदवारीमध्ये देखील आघाडी घेतली आहे। प्रचारामध्ये स्वाभाविकपणे आघाडी घ्याल, हीच आघाडी निकालामध्ये दिसेल काय? नक्कीच दिसेल। त्याचं कारण आहे खरं तर मोदीजींचं गेल्या 10 वर्षाचं एकूण काम, पुण्यासाठीचं योगदान, राज्यामध्ये देवेंद्रजी 14 ते 19 पर्यंत जे काही मुख्यमंत्री होते त्यांनी पुण्यासाठी केलेलं अनेक मोठे मोठे प्रकल्प, आता राज्यातलं सरकार त्यात माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा आणि देवेंद्रजी हे पुण्यासाठी सातत्यानं वेगवेगळे जे काही अनेक विषय विकासाचे प्रकल्प आणतात तो। आणि विशेष मागच्या 5 वर्षामध्ये पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून सत्ताधारी म्हणून आम्ही केलेलं 5 वर्षाचं काम हे सगळं पाहता पुणेकर निश्चितपणे विकासाला मत देतात। पुणेकर हे सुज्ञ आहेत, पुणेकर हे पुन्हा एकदा पुण्याचं एक पद हे निश्चितपणे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भारतीय जनता पार्टीचा खासदार केल्याशिवाय, महायुतीचा खासदार केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला विश्वास वाटतो। आपल्याला काय बघून उमेदवारी दिली गेली असं आपल्याला वाटतं? कारण स्पर्धेमध्ये एकापेक्षा अनेक लोक होते। नाही, मला वाटत नाही माझ्यात काय बघितलं हे मला माहित नाही, कारण मी माझं काय सांगू, पण इच्छुक अनेक असतात। भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाही आहे आणि अनेक लोक एका पदासाठी इच्छुक असणे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे, ते आमच्याकडे आहे। पण आमच्याकडे एक प्रक्रिया असते, प्रक्रिया एकदा पार झाल्यानंतर मग प्रातिनिधिक स्वरूपात मी सगळ्यांच्या वतीनं मी असेल असं चित्र आहे। त्यामुळे व्यक्ती म्हणून जरी मी असलो तर शेवटी उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा आहे, कमळ आमचं चिन्ह, आणि मोदीजी आम्हाला प्रधानमंत्री पुन्हा एकदा पाहिजेत हीच भावना प्रत्येकाची आहे। बॅनर लावणाऱ्यांना तुम्ही आज उत्तर द्याल काय, किंवा काय संदेश द्याल, काय काय त्यांना सांगाल? काय मी म्हणालो तसं पुणेकर हे काम पाहतात, विकासाला मत देतात। पुणेकर हे सुसंस्कृत शहर म्हणून पाहिलं जातं, त्याची ओळख आहे, त्यामुळे इथला सुसंस्कृतपणात पुणेकर जपतात। हे कोणी केलं असेल मला ते सुसंस्कृतपणाचं लक्षण वाटत नाही, आणि त्यामुळे मी त्याच्याकडे लक्षही देत नाही, त्यावेळेला दिलं नाही, आजही दिलं नाही। पण मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, हे माझ्या पक्षातलं कुणाचं काम नाही, ज्यांना कुणाला भीती वाटली असेल त्यांनी केलं असेल। या निमित्ताने आणखी एक प्रश्न की गेल्या वेळी विधानसभेला तुमचा क्लेम किंवा दावा असताना तुम्हाला डावललं गेलं होतं, तुमच्यासारख्या आणखी एका व्यक्तीला डावललं गेलं होतं, त्या व्यक्तीला राज्यसभा मिळाली आणि तुम्हाला आता लोकसभा मिळू घातली आहे। कोथरूड तर नशीब पळपळलं असं वाटतंय का? आणि शेवटी ही देशाची निवडणूक आहे। मला असं वाटतं कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत राहतो। मी सांगितलं की मी वॉर्डचा अध्यक्ष, सरचिटणीस वॉर्डचा अध्यक्ष पासून माझा 30 वर्षाचा संघटनेतला प्रवास आहे। त्यामुळे इथे आज मी आहे, मागच्या वेळेला वेगळं कोणीत होतं, त्याच्या आधी वेगळं कोणीत होतं, पुढच्या वेळेला अजून कोणी असू शकतं। त्यामुळे नैसर्गिक प्रक्रिया आहे, लोकशाही आमच्या पक्षात आहे, जी संधी देईल, जी जबाबदारी मिळेल त्याला न्याय द्यायचा, एवढंच आम्हाला माहिती आहे। शेवटचा प्रश्न, बापट साहेब गेल्या वेळी 3.25 लाखाच्या फरकाने विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते, आजच्या क्षणी तुम्हाला काय वाटतं, कितपत विश्वास वाटतो की तुम्ही आणखी नवा विक्रम प्रस्थापित कराल का? हे पुणेकरांनीच ठरवलंय, कार्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा, आम्ही काय म्हणण्यापेक्षा पुणेकरांनी बापट साहेबांचं काम पाहिलं, पुणेकरांनी या शहरातलं भारतीय जनता पार्टीचं महापालिकेचं 5 वर्षाचं काम पाहिलं, मोदीजींनी 10 वर्षात पुण्यासाठी केलेलं योगदान पाहिलं, राज्यामध्ये देवेंद्रजींचं पुण्यावर असलेलं लक्ष निश्चितपणे पुणेकर जाणतात। मला असं वाटतं पुणेकरांनीच ठरवलंय, मताधिक्य किती एवढाच विषय ते पुणेकरांच्या हातात आहे। मला वाटतं पुणेकर आता त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्याने मोदीजींना एक मत इथून पाठवतो। आणि प्रचाराला तुमच्या जगदीश मुळीक, नाना काकडे यांच्यासह सगळेच असतील का? स्वाभाविक आहे। मी एक उदाहरण मागाशी पण दिलं की 2019ला माननीय अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते। 19ला अनिलरावांच्या ऐवजी माननीय गिरीश बापट साहेबांना उमेदवारी दिली गेली। विद्यमान खासदार असताना सुद्धा अनिलराव शिरोळे प्रचाराचा नारळ फोडायला पहिले उपस्थित होते, त्यांच्या हस्ते नारळ फोडला। ही परंपरा आहे, ही संस्कृती भाजपची, आम्ही एक परिवार म्हणून काम करतो। त्यामुळे मी म्हणाल तसं इच्छुक अनेक जण असतील, सगळे सक्षम होते, एक कोणीतरी असतं म्हणून मी आलो। मला असं वाटतं की तुम्हाला ते उद्या दिसेल, सगळे एक आहोत, सगळे एकत्र आहोत। धन्यवाद आणि अभिनंदन आपलं उमेदवारी मिळाल्याबद्दल, आणि शुभेच्छा पुढील निवडणुकीत।